ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन कुसुमच्या घरी अचानक आल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. कुसुम म्हणते की तू इथे कसा काय आला आहेस? त्यावेळी अर्जुनला नेमकं काय सांगावं कळत नाही. मग काका काकू म्हणतात की सायलीचा वाढदिवस आहे, मग ते येणारच ना, तू असं काय विचारतेस? आणि ते अर्जुनसाठी चहा करण्यासाठी आतमध्ये निघून जातात. मग कुसुम मुलांना चॉकलेट आणण्यासाठी बाहेर पाठवते. कुसुम म्हणते की तू नक्की इथे सायलीचा पाठलाग करत आला असणार आहेस. तू काय करायसाठी इथं आला आहेस? मग सायली विचारते की हो, तुम्ही इथे कसे काय आला आहात? अर्जुन कुसुमला म्हणतो की मी तुम्हालाच भेटायला आलो होतो. कुसुम म्हणते मला भेटायला? मग तर जग बुडीच येईल, ऐकलं का सायली? अर्जुन सायलीला म्हणतो की तुमचा वाढदिवस आणि तुम्ही मला का नाही सांगितलं? कुसुम म्हणते की तुला सांगायला तू कोण आहेस? तुला काय सांगायचं तिने? तोपर्यंत तिथे काका काकू येतात. ते म्हणतात की कुसुम तू असं कसं काय म्हणतेस? नवऱ्याशिवाय कधी वाढदिवस साजरा होतो का? ते तर येणारच ना. मग अर्जुन म्हणतो की सायलीच्या वाढदिवसाचं प्लॅनिंगबद्दल मला कुसुमताईंनी आणि सायलींनी काहीच सांगितलं नव्हतं. पण बायकोचा वाढदिवस ना, त्यामुळे मी आलोच. तोपर्यंत तिथं मुलं सायलीसाठी चॉकलेट घेऊन येतात. मग सायली म्हणते की यांच्यासाठी पण आणले आहेत ना, कारण आज यांचा पण वाढदिवस आहे. त्यावर मुलं म्हणतात की हॅपी बर्थडे चिडका बिप्पा. काकू त्यांना ओरडते. सायलीचे काका त्या दोघांना परत एकदा एकत्र केक कापायला लावतात. अर्जुन सायलीला केक भरवतो. अर्जुनला खूप छान वाटत असतं. मग सगळेच टाळ्या वाजवतात. काका काकूही सायलीला म्हणतात की तूही अर्जुनला केक भरव ना. मग सायली ही अर्जुनला केक भरवत असते. तिला खूप कसं तरी वाटत असतं, पण अर्जुनला मात्र खूप छान वाटत असतं. इकडे महिपत आणि साक्षी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलत असतात. महिपत म्हणत असतो की आज ॲनिव्हर्सरी आहे ना. साक्षी म्हणते हे काय अण्णा, तुम्ही एक अपघात घडवून आणलात आणि त्याला ॲनिव्हर्सरी म्हणताय का? त्यावर महिपती म्हणतो की त्या एका अपघातानेच तर मला मालामाल केला आहे. जे काही आज माझं आहे ना, ते त्या अपघातामुळंच आहे. आज जे आपलं मार्केटमध्ये नाव आहे ते फक्त त्या एका अपघातामुळं आहे. कारण त्या एका अपघातानेच नागराज शेठने मला मालामाल केलं होतं. कारण तिकडे त्या रविराजची गाडी दरीत कोसळली आणि इकडं माझं गलबत किनाऱ्याला लागलं. नागराज म्हणतो की हो हो, माझंसुद्धा. आणि नागराज आणि प्रिया तिथे येतात. दोघेही हसतात. मग महिपती उठून नागराजला गळाभेट घेतो. नागराज म्हणतो की महिपती शेठ, सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. त्या ॲक्सिडेंटमध्ये दादा वाचला, मेला नाही, पण कायमचा उद्ध्वस्त झाला हे नक्की. आणि त्यामुळेच सगळी सूत्र मी माझ्या हातात घेतली आणि मी आयुष्यभर खूप काही कमवलं. त्यावर प्रिया म्हणते की आत्ता आपल्यासाठी काहीही पॉझिटिव्ह नाही आहे. नागराज म्हणतो की काय अवघड आहे. आता तन्वी म्हणून तू घरात घुसलेस ना, आत्तासुद्धा आपण सगळं काही हडप करू शकतो. त्यावर साक्षी म्हणते की प्रिया, तू इतकी सिरियस का आहेस? मला हे अण्णांचं क्राईम वगैरे पटत नाही, तरी पण हा ॲक्सिडेंट आपल्यासाठी खूप लकी ठरला आहे. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? त्यावर प्रिया म्हणते की हो, मला प्रॉब्लेम आहे. कारण ज्या मुलीसोबत हे घडले ना, ती मुलगी अजून जिवंत आहे आणि ती आपल्या आजूबाजूला आहे. किल्लेदाराला वाटत होतं की तो ॲक्सिडेंटचा दिवस मला आठवेल, पण सायलीला तो दिवस आठवला तर? कारण अशा आठवणी खोल कुठेतरी असतीलच ना, आणि त्या कधी ना कधी वर येतीलच. काही सांगता येत नाही. समजा जर सायलीला सगळं आठवलं आणि सगळ्यांना कळालं की सायलीच तन्वी आहे, तर मात्र अर्जुन मला फासावर लटकवेल आणि तुम्हा सगळ्यांना जेलमध्ये. मग महिपती म्हणतो नागराजला की तू हिला कशाला घेऊन आला आहेस? हिच्यामुळे सगळा मूड खराब झाला आहे. आणि मग ते एकमेकात वाद घालायला चालू करतात. साक्षी सगळ्यांना गप्प करते आणि म्हणते की आपण इथे बऱ्याच वेळानंतर सेलिब्रेशनसाठी आलो आहोत ना. इकडे सायली आणि अर्जुन आपल्या घरी गाडीतून यायला निघालेले असतात. दोघं छान एन्जॉय करत असतात.
अर्जुनला सायलीसोबतचे बर्थडे सेलिब्रेशन केलेले क्षण आठवत असतात. सायलीने त्याला केक भरवलेला, अर्जुनने सायलीला केक भरवलेला, हे सगळे क्षण त्याला आठवत असतात आणि त्याला खूप छान वाटत असतं. मग तो सायलीला म्हणतो की तुम्ही मला वाढदिवसाबद्दल काहीच बोलला नाहीत. सायली म्हणते की मी कुसुमला सांगितलं होतं की जास्त कोणाला नको बोलू आणि बघितलं ना तुम्ही, फक्त आश्रमातलीच मंडळी होती. अर्जुन म्हणतो की ज्यावेळी मधुबाई बाहेर येतील ना त्यावेळी मी कुसुमताईंची कंप्लेंट करणार आहे आणि सगळ्यात आधी तुमची करणार आहे. सायली म्हणते माझी का? तर अर्जुन म्हणतो की तुम्ही मला का नाही सांगितलं की तुमचा आज वाढदिवस असतो म्हणून, आपण घरी छान सेलिब्रेशन केलं असतं ना. त्यावर सायली म्हणते की साजरा करायला हा माझा खरा जन्मदिवस कुठे आहे? मधुभाऊंना मी आजच्या दिवशी सापडले म्हणून ते आजचा दिवस माझा वाढदिवस म्हणून साजरा करतात. मी कुठल्या दिवशी जन्माला आले आणि कुणाच्या पोटी जन्माला आले यातलं मला काहीच माहीत नाही. मग अर्जुन म्हणतो की तुम्ही मधुभाऊंना ज्या दिवशी सापडला त्या दिवशीच्या काही आठवणी असतील ना तुमच्याकडे? अर्जुनने असं म्हटल्यावर ते जुने क्षण अपघाताचे सायलीला आठवायला लागतात. गाड्यांचा आवाज तिच्या कानात घुमू लागतो. तिला खूप अस्वस्थ वाटायला लागतं. तिला खूप त्रास होऊ लागतो. ते गाड्याचे आवाज, ते अपघाताचे क्षण परत परत तिला आठवायला लागतात आणि ती जोरात ओरडायला लागते, गाडी थांबवा, गाडी थांबवा. अर्जुनला काही कळत नाही की नेमकं सायलीला काय होत आहे. तो म्हणतो की 2 मिनिटच थांबा, आपण घरी पोचतोच आहे. पण सायली काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. ती स्वतः गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुन गाडी सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो. ती सारखं ओरडत असते की प्लीज गाडी थांबवा, प्लीज गाडी थांबवा. अर्जुन गाडी त्या दोघांच्यामध्ये गाडी इकडे तिकडे होत असते. पण अर्जुन गाडी सांभाळत घरापर्यंत येऊन पोचलेला असतो. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली शांत व्हा, आपण घरी पोचलेलो आहोत, तुम्ही थोडं शांत व्हा. आणि तो तिला पाणी देतो. अर्जुन तिला विचारतो की तुम्हाला नेमकं काय झालं आहे? तुम्हाला कसला त्रास होत आहे? सायली अर्जुनच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. ती आपल्याच ह्याच्यात असते. ती गाडीतून बाहेर येते, गार्डनमध्ये येते. गार्डनमध्ये आल्यावरही तिला अर्जुनचे आणि तन्वीचे लहानपणीचे काही क्षण आठवायला लागतात. ती तिथंच बेशुद्ध होऊन पडते. मग अर्जुन तिला घरी घेऊन येतो. आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सायली कशी आहे सगळे विचारपूस करत असतात आणि कल्पना म्हणते की तू वाढदिवस आहे हे का नाही सांगितलं? त्यावर सायली म्हणते की हा माझा जन्मदिवस नाही आहे, मधुभाऊंनी या दिवशी मला आश्रमात आणलं होतं म्हणून हा दिवस माझा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. अस्मिता म्हणते की सायली तू नाही सांगितलं ठीक आहे, पण अर्जुननं तर सांगायला हवं होतं ना. असेच मालिकेंचे डेली एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब